मारल्यानंतर आपल्याला सी बँड रडार हे प्रत्येक 10-10 मिनिटांनी अपडेट देतो. किती? प्रत्येक 10-10 मिनिटांनी आपल्याला अपडेटेड वेदर इन्फॉर्मेशन मिळते. आणि ह्या रडारच्या आधारे आपल्याला कुठल्या लोकेशनमध्ये कुठल्या प्रकारचे क्लाउड्स आहेत आणि त्या क्लाउड्समध्ये किती वॉटर कंटेंट आहे आणि तो किती पाऊस देऊ शकतो, किती मिलीमीटर पाऊस कुठल्या एरियामध्ये देऊ शकतो याची पूर्व सूचना आपल्याला मिळते. ढगामधलं येस सर, आपण ढगामधलं पाण्याचं मेजरमेंट करतो त्या, आणि त्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात येतं की कुठली हा जर पाऊस त्या एरियामध्ये पडेल तर तिथे फ्लड होईल किंवा एक्सेस रेन होईल किंवा तिथे सब ट्रॅफिक जाम होईल याची पूर्व सूचना आपल्याला ह्या रडारच्या द्वारे मिळते. आणि हे जे रडार असतं ह्या रडारमध्ये आपल्याला ढग जे आहेत त्याचा स्पीड किती आहे, कुठल्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होत आहेत, आपल्याला जे ढग दिसणार आहे तर ते कुठल्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होतात, त्याचा स्पीड किती आहे, त्यामुळे येणाऱ्या 2-3 तासामध्ये ह्या स्पीडनी हे ढग कुठल्या सिटीला इम्पॅक्ट करणार आहे याची पूर्व सूचना आपल्याला मिळते. त्याचबरोबर ज्यावेळेस आपल्याला हेल स्टॉर्म, गाराचा पाऊस, तर गाराच्या पावसाची सूचना सुद्धा हे रडार आपल्याला 100% देणार आहे. आपल्याला एक रिफ्लेक्टिव्हिटी म्हणून त्यात एक इन्फॉर्मेशन असते. ती जर व्हॅल्यू 55 डीबीझेड इज द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ वॉटर कंटेंट इन द वॉटर, जर आपल्याला हे कळालं तर कुठल्या एरियामध्ये हेल स्टॉर्म होणार आहे याची पूर्व सूचना आपल्याला मिळते. कुठल्या एरियामध्ये थंडर स्टॉर्म होणार आहे, कुठल्या एरियामध्ये लाईटनिंग होणार आहे. आपल्याला माहिती आहे लाईटनिंग डेथ मराठवाड्यामध्ये भरपूर होतात, लाईटनिंग डेथ, आणि म्हणजे वीज पडून जनावरांचा मृत्यू किंवा शेतकऱ्यांचा मृत्यू. तर ह्या घटना कमीत कमी होण्यासाठी ह्या रडारची आपल्याला मदत होणार आहे, कारण याची पूर्व सूचना 3 ते 4 तास ॲडव्हान्स आपल्याला मिळणार आहे. आणि ही सूचना डिसिमिनेट करण्यासाठी आपल्याकडे अशी टेक्नॉलॉजी प्रगत केली जाईल, ऑलरेडी आहे. ज्या एरियामध्ये अशी घटना घडण्याची शक्यता आहे, म्हणजे थंडरस्टॉर्म ॲक्टिव्हिटी, गडगडासहित पाऊस किंवा हेल स्टॉर्म होणार आहे, त्याची पूर्व सूचना 3 ते 4 तास अगोदर मिळेल. आणि ह्याची पूर्व सूचना डिस्ट्रिक्ट कलेक्टर, रिस्पेक्टिव्ह डिस्ट्रिक्ट कलेक्टर, डिझास्टर मॅनेजमेंट, पोलीस डिपार्टमेंट, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, त्यांना 3 ते 4 ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन ही दिली जाईल. आणि त्यांचे जे मग त्यांचं मिटिगेशन काम त्यांचं असतं की त्यांनी त्यांच्या रिजनल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करून ज्या एरियामध्ये इम्पॅक्ट होणार आहे त्याप्रमाणे ते मेसेज जनरेट करून प्रत्येकाच्या खिशामध्ये ते मोबाईलवर SMS येण्याची योजना आपण करत आहोत. तर ह्या योजनेमुळे कुठलाच म्हणजे आता बऱ्याच वेळेस होतं की कधी कधी असं होतं की आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट नसल्यामुळे एखादं वेदर फेनॉमेना चालू होतं, लाईटनिंग होतं, मग नंतर आपल्या लक्षात येतं. पण आता तसं बिलकुल होणार नाही. 4 ते 5 तास ॲडव्हान्स आपण 100% ॲक्युरेसीने सांगणार की ह्या वेळेस ह्या ठिकाणी थंडरस्टॉर्म ॲक्टिव्हिटी होणार आहे, गाराचा पाऊस पडणार आहे. डेफिनेटली आपण याच्यामधून फक्त जीवितहानीच फक्त टाळू शकतो, कारण जी प्रॉपर्टी डॅमेज आपल्या हातात नाही आहे. पण मेन उद्देश आहे की जीवितहानी किंवा आपले जे पशु पक्षी जे काही आपले जनावरं वगैरे फिरत असतात तर आपण कोट्यामध्ये घेऊन किंवा सेफ लोकेशनमध्ये घेऊन किंवा जे काही शेतकरी काम करत असतील ओपन फील्डमध्ये तर ते सेफ लोकेशनमध्ये घेतल्यानंतर जरी डिझास्टरस वेदर झाला तरी आपल्या जीवावर बेतायला नाही पाहिजे, हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. तर ही इन्फॉर्मेशन ह्या रडारच्या द्वारे मिळणार आहे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट ह्या रडारच्या द्वारे आपल्याला जरी रेनगेज, पाऊस मोजण्यासाठी जे आपण रेनगेज लावत असतो, आपण सांगतो की अमुक अमुक ठिकाणी 24 तासामध्ये एवढा पाऊस झाला, तर ह्या रडारमुळे आपल्याला बिना रेनगेज म्हणजे रेनगेज म्हणजे पाऊस मोजण्याचं यंत्र जरी नसेल तर रडारच्या ह्या माहितीमुळे आपल्याला मागच्या 24 तासामध्ये लॅटिट्यूड लॉंगिट्यूडमध्ये कळतं की ह्या एरियामध्ये 90 मिलीमीटर पाऊस झाला, ह्या एरियामध्ये 10 मिलीमीटर पाऊस झाला. तर असं 150 किलोमीटरमध्ये छत्रपती संभाजीनगरपासून 150 किलोमीटरमध्ये कुठे कुठे 24 तासामध्ये किती मिलीमीटर पाऊस झाला हे आपल्याला 24 तासानंतर मिळणार आहे की ह्या एरियामध्ये 90 मिलीमीटर झाला, इथे 200 मिलीमीटर झाला ह्या लॅटिट्यूड लॉंगिट्यूडला. तर त्या लॅटिट्यूड लॉंगिट्यूडप्रमाणे आपण गाव बघू शकतो की त्या तिथे कुठलं विलेज आहे, कुठलं सिटी आहे. तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला वेल इन ॲडव्हान्स म्हणजे 24 तासानंतर मिळणार आहे. आणि वेल इन ॲडव्हान्स ही पुढच्या येणाऱ्या 3 तासामध्ये किती क्वांटिटी पाऊस होणार आहे याची पण इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या रडारच्या द्वारे प्राप्त होणार आहे. हे एकदम शॉर्टमध्ये मी सांगतोय, कारण मी ह्याच्याबद्दल बोलत तुम्ही 1 दिवस पण बोलू शकतो ह्या रडारबद्दल. पण मला बेसिक क्वेश्चन्स आपले जे असतील, पब्लिक जनरल क्वेश्चन्स असतील तर ते विचारा, म्हणजे ते पब्लिकचे म्हणजे जनरल पब्लिकचे क्वेश्चन आन्सर करण्यामध्ये मला बरं वाटेल. माझा प्रश्न काय हलचल म्हणजे अभी ये औरंगजेब एक क्रूर राजा था जिन्होंने छत्रपति संभाजी राजे की क्रूरते से हत्या किया है, इसलिए हम एक भारतीय जनता पार्टी का पदाधिकारी बोल के उसी की खबर इस शहर में यानी जिले में नहीं रहना चाहिए, ये मेरा ओपिनियन है. लेकिन ये साय इसका कंट्रोल करती है, ये सार के माध्यम से इसको प्रोटेक्शन है.
केंद्र सरकार और राज्य सरकार ये हमारी ही है, तो उसको प्रोटेक्शन करना ये सरकार का भी काम है। तो ऐसी स्थिति में मैं इतना ही बताना चाहता हूँ कि जो राजा ने, जो हमारे राजा की क्रूरता ने हत्या की, उसकी खबर नहीं होना चाहिए। मेरा पर्सनल ओपिनियन है। आपके जिले में ये खबर है, इसको डी नोटिफाई करने की कोई बात हुई है क्या पार्टी लेवल पे, आपके पार्लियामेंट के लेवल पे? पार्टी लेवल पे या पार्लियामेंट लेवल पे कोई इसी के ऊपर चर्चा नहीं है। और मैं बार बार बता रहा हूँ कि एज अ इंडिविजुअल सिटीजन हम, हमारी पार्टी भारतीय जनता पार्टी हिंदुत्व और राष्ट्रीयत्व ये मुद्दे पे ही चलती है। ये खबर नहीं होना चाहिए, हमारा ये स्पष्ट मत है। लेकिन एट द सेम टाइम सरकार की जिम्मेवारी जगह है, उसको प्रोटेक्शन देना भी उनकी सरकार की जिम्मेवारी है। और दोनों जगह एनडीए की सरकार है, वो भी उनका काम कर रही है। लेकिन इस मुद्दे को लेकर नागपुर में काफी दंगा हुआ है। जो नागपुर को दंगा हुआ ये गलत है। कोई तरह जनते का